देवस्थान जमीनधारकांच्या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांच्या अडचणी व विविध मागण्यांसाठी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. सोमवारी सकाळी 11 वाजता पुलाची शिरोली येथे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील देवस्थान जमीनधारक शेतकरी मोठ्या संख्येने जमले होते. या मोर्चाची सुरुवात शिरोली सांगली फाटा येथून करण्यात आली. हा मोर्चा तावडे हॉटेलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना परत द्याव्यात, या इनाम जमिनीच्या सातबारा पत्रकी जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे लावावीत, देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेत किंवा राष्ट्रीयीकृत बँकेत पीक कर्ज मिळावे, नागपूर रत्नागिरी महामार्गात देवस्थान जमिनी गेल्या आहेत त्या कसणाऱ्या शेतकऱ्यांना 50% मोबदला मिळावा, सर्व देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळावा, शासकीय योजनांचा लाभ मिळावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आमच्या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार केला नाही तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. हे आंदोलन जिल्हाध्यक्ष उदय नारकर, कॉम्रेड अमोल नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोळी.